शर्मत बाब, तुम्ही मारगांव कशें आसा सद्या? मरगांव व्हेरी गूड सिच्युएशन. सकाळच्यान आतां फॉर एग्जाम्पल हो आतां आमचो कोमातलो हांगा एकाच जाग्यार 4 बुथांचें वोटींग चल्लां. 27, 28, 29 आनी 38. हांगा हांव सकाळच्यान फ्रॉम 6:30 आय एम स्टेशन्ड हियर. सो ज्या तरेन लोक येतात आनी लोकांचो प्रतिसाद पळयत न्ही जाल्यार म्हाका दिसता हांगा कोमातल्यान आमी एक मेजर लीड BJPक हांगा मेळून दितात. टोटल पळयत जाल्यार हिंगा वोटर्स कितले आसा? 4 बूथ म्हणत जाल्यार, आनी वॉट इज द अमावंट ऑफ वोटींग पर्सेंटेज? हय, आतां 4 बूथ ऑलमोस्ट आमचे 3,500 वोटर्स हांगा. हय, आनी फक्त 27 मातशी कमी आसात. बाकी सगळ्याक आमचे 800 850च्या दरम्यान आमचे हांगा वोटर्स आसात. आनी सगळें मिक्स पॉप्युलेशन. पूण मिक्स पॉप्युलेशन जरी आसलें न्ही जाल्यार सुद्दां कोमान भितर आज पर्यंत BJP म्हणून आमचें काम आशिल्लेंच. इट हॅज ऑलवेज बीन स्ट्रॉंग होल्ड ऑफ BJP. प्लस आतां मडगांवचो आमदार आनी ऑपोजिशन आशिल्ले तो मडगांवचो आमदार, तोय बी आज फूल फ्लेज BJP आसा. जाल्यार म्हाका दिसता हांगा कोमान तरी ऑपोजिशन कोण ना. बट समटायम्स कोणी ट्रेडिशनल काँग्रेस वोटर म्हणून जर थोडीशीं मतां म्हाका दिसता ते वटेन ती सोडली जाल्यार इट इज एन्टायरली BJP एरिया. आनी सकाळच्यान हांवूय हांगा ज्या तरेन पळयता लोक येतना वतना उत्साहान आनी उमेदीन आमकां येता आसतना मेळून उमेदीन दिसता सामको ना उमेद जाता. म्हणजे लोकांचो जर रिस्पॉन्स पळयलो जाल्यार खरेंच उमेद जाता. आनी म्हाका दिसता असोच ट्रेंड उरलो जाल्यार सांज पर्यंत 73-75% पर्यंत तरी आमच्या हांगाच्यान पावपाक जाय. आमी तुमकां पळयलें हाव यू हॅव वर्कड हियर फॉर BJP. आतां एडिशनल हे जाल्यार दोनी एकठांय जावन आनी भरपूर जालें. येस, एब्सोल्युटली. सी, इट इज व्हेरी हार्टनिंग टू सी दॅट हांगाच मडगांवानूच अशें म्हणून म्हणना हांव, बट इट इज व्हेरी हार्टनिंग टू सी दॅट पीपल फ्रॉम डिफरंट अदर पार्टीज, फ्रॉम डिफरंट अदर आयडियोलॉजीज जॉयनींग BJP. कारण लोकांनी बी आतां पळयल्लें आसा की ज्या तरेचे डेवलपमेंट आनी ज्या तरेचे प्रिंसिपल्स पॉलिसीज घेवन BJP इज मार्चिंग अहेड. हांव म्हणटा देर इज नो अल्टरनेटीव. आनी दे ऑल्सो फील दे शूड बी अ पार्ट ऑफ दीस डेवलपिंग इंडिया. नोबडी वॉन्ट्स टू स्टे अवे फ्रॉम वॉट गुड इज हॅपनिंग इन आवर नेशन. एवरीबडी वॉन्ट्स टू बी अ पार्ट ऑफ इट. सो ताकाच दॅट इज द रिजन की कोणेंय मागीर हरशीं कितें म्हणून पूण वाय एवरीबडी इज जॉयनींग BJP. कारण जे आज जे चलता गोंयानूच न्ही देशान भितर ज्या तरेन भारत आज फुडलें पावल मारीत फुडें वचपाक लागिल्लो आसा. नोबडी वॉन्ट्स टू स्टे अवे फ्रॉम इट. प्रत्येकाक आपूण ह्या डेवलपमेंटाचो पार्ट जावपाक जाय. पयले रावताले आतां समजणी येयल्या ना. एब्सोल्युटली. खूब फावटी कशें आसता रियलायझेशन इटसेल्फ इज मोटिवेशन. सो हळू सगळ्यांक आतां रियलायझेशन खरेंच जावपाक लागलां. आनी स्पेशली नरेंद्र मोदीच्या पयलो टेन्युअर ऑल्सो वॉज व्हेरी सक्सेसफूल. पूण सेकंड टेन्युअरान ताणें ज्या तरेची डिसिजन्स घेतली आनी ज्या स्पिडीन पळय ह्या देशान काम चल्लां, द चेंज इज विजिबल चेंज. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर चेंज जावं, एज्युकेशनान जावं, ह्युमन डेवलपमेंटान जावं, बारीकांतले डिफरंट सेक्शन ऑफ सोसायटींच्या डेवलपमेंटा खातीर ज्या पळय विगरान हो सरकार काम करता, एवरीथींग इज विजिबल. आज कोणेंय बी कितलेंय जरी फेक न्यूज आतां आमी पळयलां कुडतरेन भितर फेक कितें मेळपाचें आसा असली फेक न्यूज हें करून कोणे तरी काल ते रेजिनाल्डाच्या नांवान फेक लेटर हें केलां. सी, फेक गोश्टी बंडल मारून तुमी 5 मिनटां खातीर कोणाकूय फटोवंक शकतात. बट आफ्टर दॅट यू गेट एक्सपोज्ड. आनी वेन यू गेट एक्सपोज्ड लोकांक कळटा की हे लोक फटींग म्हणून. सो फटींगपणां प्लीज करूं नाकात. तांकां कोणे तरी सांगपाक जाय. आय थिंक देर एडवायजर्स आर ऑल्सो तसलेच कोण तरी, म्हाका कळना. तांकां एडवायजरांनी तांचें सांगपाक जाय. फटींगपणां करून कांय मेळना. सो फायनली हाव डू यू सी सावथ? सावथाक BJP 100% जिखता. आनी नाव क्वेश्चन इज हाव मच लीड वी ट्राय टू गेट आनी हाव मच लीड डू वी गेट. म्हाका जाल्यार अशें दिसता की 30,000 ते 35,000 लीड ही आमकां खंयच चुकिल्ली ना. ताज्या परस चड वचपाचो आमचो प्रयत्न आसा.